या योजना सुद्धा तुम्ही विसरला असाल। एकदा त्यांनी ते भास्करराव तुम्ही आहात, रमेश तुम्ही पण जे आमदार आहेत, मला वाटतं पहिलंच अधिवेशन असेल देवेंद्र फडणवीसांनी ते काहीतरी भारून केलं होतं ना, की त्या काय ती वसली ती गावं, एक दोन वसली, एक वसेची ना, एक होईची ना, ते तहीची ना, आणि मी त्याला उत्तर दिलं होतं 15 लाख रुपये येत आहेत, 15 लाख रुपये यायची ना, विधानसभेच्या सभागृहात बोललो होतो। तसं ह्या ज्या काही घोषणा आहेत, जनधन योजना म्हणजे मला काय माहिती नाही कोणाला किती मिळाल्या, उज्ज्वला योजना, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना ही मुळामध्ये काँग्रेसची योजना होती, त्यांनी नाव बदलून परत दिलं। पंतप्रधान स्वनिधी योजना म्हणजे पंतप्रधानांचा स्वतःसाठी काही निधी असेल का, पीएम केअर फंडासारखा कल्पना नाही मला, पण त्या योजनेचं नाव प्रधानमंत्री स्वनिधी योजना आहे। म्हणजे प्रधानमंत्रीचा स्वतःसाठी निधी आहे का देव जाणे, असेल सुद्धा। जलजीवन मिशन योजना, पीएम किसान योजना, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना। आता हा माझ्या कोकणाशी संबंधित भाग आहे। किती जण इकडे मासेमारीवरती किती जण आहेत, आपल्याकडे कोळी बांधव किती आहेत, त्यांना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना याच्यातला किती लोकांना लाभ मिळाला। पण माझी माहिती अशी आहे की या योजनेचा जास्तीत जास्त लाभ हा गुजरातला मिळालेला आहे। सगळं गुजरात गुजरात गुजरात, आम्ही काय असेच पडलेलो टोळणे। या पुढच्या ज्या योजना आहेत, स्वामित्व योजना, उडान योजना, आत्मनिर्भर भारत योजना, स्वच्छ भारत योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना, संसद ग्राम योजना, त्याच्यानंतर 100 जवळपास त्यांनी स्मार्ट सिटी करण्याचं सांगितलं होतं। किती स्मार्ट सिटी झाले देशामध्ये। हे निवडणुकीच्या कामाला लागा म्हणजे हे काम करा तुम्ही। नुसतं त्या निवडणुकीच्या तोंडावरती जर आपण गेलो आणि त्यांचे वाभाडे काढले तर लोक म्हणतील अरे हे बोलणारच करणे विरोधी पक्षात आहेत। तसं नाहीये। मी कोणाचाही विरोधक नाही, मी विरोधक हुकुमशहाचा आहे आणि मी विरोधक खोटारड्यांचा आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।